रवी तू तू या मुली बरोबर? मोहिनी बघ, तुला सांगितलं होतं ना मी रवी बद्दल. कोण तुम्ही? का माझी ओळख विसरलास? रवी कोण आहेत या दोघी? अगं छाया, मी यांना ओळखत नाही. हा माझ्या विरुद्ध रचलेला कट आहे. वाह, काल तर तू मला म्हणाला होतास की मोहिनी, मी तुझ्या मोहिनीने मॅड झालोय, आणि आज मलाही असंच बोलला की तुझ्या प्रेमात वेडा झालोय म्हणून. त्याचे हे प्रत्येक डायलॉग्स मला पाठ आहेत. हा कधीच कोणाचा झाला नाही आणि होणारही नाही. आई बापाचा बिघडलेला कार्ट आहे हे. एक वेळेस अनेक पोरींना फिरवतो हा. छाया, मला माझ्या आई वडिलांनी किती समजावलं, पण ह्याच्या प्रेमात मी आंधळी झाली होती. बरं झालं की रती मला इथे घेऊन आली आणि त्याच्यामुळे ह्याला रंगेहात पकडता आलं. हे पोरींनो, चालते वाईट ना, मी तुम्हाला ओळखत नाही, कळलं? अरे काय या गरीब पोरीला फसवतोयस? मला फसवलं, माझ्या अगोदर त्या गुलाबला फसवलंस, आणि त्याआधी ती हिना. अरे किती नाव घेऊ मी? छाया, ह्याच्या जाळ्यात फसू नकोस. एक नकली अंगठी घेऊन गोड गोड बोलून रोमॅन्टिक बनून हा मुलींना फसवतो. रवी, हे मी काय ऐकतेय? छाया, आता थोड्या वेळापूर्वी तू हे सर्व माझ्यासोबत बोलत होतास. अरे देवा, आणि मी तुझ्या बरोबर बाहेर जायला तयार होते. थँक्स, तुम्ही मला वाचवलं. रवी, आता यापुढे मी तुझं तोंड सुद्धा बघणार नाहीये. छाया, बरोबर आहे, हा भामटा आहे, भामटा. आणि आपण सर्व मुली मूर्ख आहोत, तेव्हाच त्याच्या नादी लागलो. खरंच मला तुमचे नावं माहित नाहीत, पण मी तुमचे आभार मानते. माझे बरोबर सांगते, या जगात कोणी उगीच एक कप चहा पाजत नाही. त्याचा त्याच्या मागे काहीतरी स्वार्थ असतोच. तुझ्यामुळे मी माझ्या आईला फार दुखवलंय, फार कष्ट सोसलेत तिने. मला जाऊन तिची माफी मागायची. हा घे तुझा मोबाईल, आणि आता मी तुझा पुन्हा कधीच तोंड बघणार नाहीये. तुम्ही दोघी आणि इथे तो गेला. तो तुम्ही काय त्याला आत्ता ओळखलत? त्याला कॉलेज पासून ओळखते मी. फ्रॉड आहे तो, एक नंबरचा फ्रॉड. आणि तू अजून एकदा छाया नावाच्या मुलीलाही तो फसवत होता. हे तर रोजच आहे त्याचं. काल दुसरी तर उद्या तिसरी. बोला आता पुढचं काय कार्यक्रम? हा बघा, हातात पैसा असेल तरच मजा मारता येते. पैसा नाही तर माणूस काहीच करू शकत नाही. अरे जरा थांबा रे, माझा ना अजून पासपोर्ट रेडी नाही. एकदा का पासपोर्ट रेडी झाला ना तर सरळ दुबई. दुबई? हा, मग दुबईला जाऊन मस्त की मजा करायची. 10 दिवसानंतर इकडे यायचा. का रे? का म्हणजे का, माझ्या मामाच्या प्रॉपर्टीचा मी एकमेव वारसदार आहे. झाली याची वारी स्टोरी सुरू. पकाऊ गुटचा. अरे तुमच्या लोकांची भंकस बंद करा यार. पुढच्या गोष्टीचा प्लॅन करू ना आपण. मी काय म्हणतो, साला आपले 2 दिवस अगोदर ड्राय गेलेत यार. पण बरोबर. मी काय म्हणतो, तहान लागल्यावर विहीर खणण्यात काही पॉइंट. अरे म्हणजे अर्थ नाही रे. अर्थ. पण आपल्याला काहीतरी आहे ना करायला पाहिजे. अरे वा, आपला विश्वास तर नवीन खेळाडू असून पण सर्व काही स्पीडने शिकला. आय एम प्राऊड ऑफ यू विश्वास. अरे हो ना, बोल ना. मी पण बघतोय ना, आणि मला पण हेच वाटते. बघ, त्यांनी मागच्या वेळी सांगितल्याप्रमाणे आपल्याला पार्टी दिली की नाही. बरोबर. आता जॉनीची धमाल आहे. धमाल म्हणजे जॉनीचा टर्न आहे. मराठीत बोल ना असं. क्या जॉनी भाई, क्या बोलते हो? मी क्या बोल सकता हूँ. अरे तू काही पण बोलू नको. या फ्रायडेला तुला दोस्तों का और दोस्ती का बोझ उठाना ही पडेगा. अरे मतलब दोस्तों को खुश करना पड़ेगा यार. बंटा जॉनी समझा ना. मतलब
पार्टी तो देना बनता है ना. बरं ते जाऊन दे, एक काम करा, जरा खुर्च्या जवळ आणा. गेल्या महिन्यात ना मी एक हात चलाकी केली होती. काय झालं माहितीये, माझं प्रदीप ज्वेलर कडे जाणं झालं. तेव्हा मी एक सोन्याचं बिस्किट घेतलं. हो मग अलगदपणे उचललं. तशी तिकडे सिक्युरिटी तर नसते आणि दुकानही खूप छोट आहे, म्हणून मी एकदम बिंदास केलं. क्या बात आहे. ग्रेट यार. पण मला असं कधी जमलं नाही का. ते मला माहिती होतं पहिल्यापासून असंच आहे. कॉन्फिडन्स होता. तसं नाही, मी एक जुनी स्कूटी ढापली ना, आले थोडेफार पैसे आले, पण आता की नाही एक मोठा हात मारायचा, म्हणजे कसे काही महिने आपले आरामात जातील. ते पण आहे. काय विश्वास, तुला काय वाटतं? अरे तुमचं बरोबर आहे रे, पण चोरी आणि कुणी पकडलं तर. हा बघ, जुना विश्वास परत आला. विश्वास जो डरा वो मरा. तू काय डरपोक आहेस का? डरपोक आहेस का तू? डरपोक छे छे, मी डरपोक नाहीये. मी डरपोक नाहीये. मग बोल. बोला काय करायचं. चल ये. कसं आहे माहितीये का, मला काय म्हणायचं की आपण कोणत्याही पद्धतीचं कसं बसूया की निर्णय घ्यायच्या अगोदर की तिथून सोडा आम्हाला. कोण आहात तुम्ही? सीआयडी. बऱ्याच दिवसांपासून तुमच्या टोळीच्या मागे होतो आम्ही. काय पप्पू? साहेब, पण आपण काय नाही केलं ना साहेब. काय नाही केलं आपण. बरोबर आहे. कालच तू सुटलायस ना. हो. आणि तू रे जॉनी किडनी, तू तारदेवच्या निशा हॉटेलमध्ये नाटक केलंस आणि पॉकेट मारलंस. अरे तुम्ही गुन्हेगार लोक असे कसे वागताय तुम्ही? तुम्हाला लाज नाही वाटत? अरे तुम्ही गुंड प्रवृत्तीची मुलं. आणि हा नवीन कोण रे? साहेब मी काय नाही केलं साहेब, खरंच काय नाही केलं साहेब मी. ए बच्चू, तुझं काय नाव? साहेब माझं नाव विश्वास शिंदे साहेब. विश्वास शिंदे. हा म्हणजे तू या टोळीत नवीन जॉईन झालास तर. नाही साहेब, खरंच मी काय नाही केलंय साहेब. काही केलं नाही ना. हा सर. पण यांच्या बरोबर राहून करशील. अरे हे सराईत गुन्हेगार आहेत, यांच्या विरुद्ध बऱ्याच तक्रारी आहेत. मी आता यांना पोलीस ठाण्यात घेऊन जाणार आहे. पण तुला एक साधी वॉर्निंग देतो. तू एक चांगल्या घरातला मुलगा दिसतोय, पण लक्षात ठेव, पुन्हा कधी यांच्यासोबत मला दिसलास किंवा यांच्याशी बोललास तर तुझं तंगड ठेवून तुझ्या हातात ठेवेल. काय? आणि तुझ्यावर सीआयडीची मेहरे नजर आहे, एवढं लक्षात ठेव. अरे तुझा अभ्यास करण्याचं वय आहे, जा घरी अभ्यास कर. जा म्हणतोय ना. विश्वास. चला रे. आओ साहेब. बजरंगाची कमाल हो, बजरंगाची कमाल.